राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणूक अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत विजयाचा निर्धार. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या 2026च्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अक्षय शिवाजी कर्डिले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठ्या थाटात दाखल केला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विजयी निर्धार मेळाव्यात महायुतीमधील सर्वच घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवत अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण म्हणाले की अक्षय कर्डिले हे तरुण आणि तडफदार नेतृत्व असून महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ही पोटनिवडणूक केवळ एका जागेसाठी नसून विकासाच्या राजकारणाला गती देण्यासाठी आहे. पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार प्रहार केला. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्यासारखा सुशिक्षित उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे आहे. महायुतीची ताकद मोठी असून विजय आपलाच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामजी शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे आणि आमदार संग्राम जगताप यांनी देखील संबोधित केलं. अक्षय कर्डिले यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत नक्कीच होईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केले. या विजयी निर्धार मेळाव्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विठ्ठलराव लांघे, आमदार अमोल खताळ, आमदार काशीनाथ दाते, आमदार सुरेश धस, भाजप प्रदेश उपाध्यक्ष कृष्णराव महाडिक, सुभाष पाटील, नगरच्या महापौर ज्योतिताई गाढे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य आणि राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अक्षय कर्डिले पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अक्षय कर्डिले यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेतले आणि या निवडणुकीत जनतेच्या जोरावर विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. या शक्ती प्रदर्शनामुळे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून अभिनंदन करायचं आहे. त्यांनी अक्षय दादा आणि म्हणून या दोन्ही नेत्यांना सांगू इच्छितो की आपण जी निवड केलेली आहे, जो आपण विश्वास दाखवलेला आहे, त्याला निश्चितपणे मी सार्थक करून दाखवू अशा प्रकारचा शब्द मी आपल्या सर्वांना विचार करतो. हा शब्द माझ्या आम्ही बरोबर आहोत. सर्वांच्या मनापासून धन्यवाद. खरं तर आज योगायोगाने आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापनेचा दिवस आहे आणि या शुभमुहूर्तावर आपण अक्षयचा अर्ज करतो. मी कार्यकर्त्यांची विनंती केली होती त्या अक्षयला उमेदवारी पाहिल्याचा आनंद आहे ना. शिवाजीराव आपल्यामध्ये नसण्याचं दुःख आहे आणि मग अतिशय साध्या पद्धतीने पुन्हा दौड डांबर न करता, आतांबाजी न करता आपण अक्षय उमेदवारी अर्ज भरला पाहिजे. कारण ही निवडणूक एक वेगळ्या वातावरणामध्ये आलं पाहिजे आणि तालुक्याच्या विकासाकरता, तालुक्याच्या एकूण सर्वांगीण विकासाच्या करता आज सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आपली भूमिका आहे. ती भूमिका पार पाडताना आपण प्रत्येकाने सेम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी मी खरा 2 मिनिटं आपल्यासोबत मारायचं. तालुक्याच्या एमआयडीसीचा प्रश्न असेल, मुळा धरणाचा काळ काढून त्या ठिकाणी अधिक पाणी साठवण्याचा आपण कार्यक्रम सुरू करतो. वापरलेले टप्पा 2च्या कामाचा लवकर पूर्ण करतो आणि केंद्रीय निर्देश करताना शेतकऱ्यांनी भूसंपादन करण्याची जी भीती मनामध्ये त्यावेळी संपादन सुद्धा आता रद्द केलेलं आहे. ते संपादन होण्याची हीच मागणी तालुक्याचे सन्मान्य माजी मंत्री आमदार तनपुरे साहेबांची होती आणि तालुक्याच्या विकासाकरता आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही बरोबर आहोत.
आमच्या दृष्टीने राजकारणापेक्षा तालुक्याचा विकास महत्वाचा आहे, त्यांनी ती भूमिका मांडली. खरं त्यांचं मनापासून आम्ही विधान केलं. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, त्यांच्या या सगळ्या भूमिकेसाठी सुद्धा एकदा टाळ्या त्यांना हात कधी सुट्टी राजकारणाच्या वाटचालीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात, निश्चित होत राहतात. त्याकरता आज तालुक्याच्या विकासाकरता आपण ही भूमिका घेतलेली आहे. आणि तुम्हाला कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की आजपासून उद्या प्रचार लागते ना, कृपया गाव पातळीवर संयम पाळा. कोण फटकडे वाजवले, घोषणा दिल्या, काय पाहिलं का? आता हा धंदा करायचा. दर्शक सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी कोणी हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी महायुतीचा. आज आपण सर्वजण अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज हा भरण्यासाठी आणि त्या निमित्ताने या सभेसाठी एकत्र जमलो. हा दिवस या मतदारसंघासाठी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशासाठी सुद्धा एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण अक्षयशी जेव्हा आम्ही सर्वांनी चर्चा केली, आज भाजपची इथे या मतदारसंघामध्ये पूर्वी आमदार होते, मंत्री होते, त्यांच्याशी जाऊन ही पोटनिवडणूक आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे सर्व ठिकाणी की ज्या घरातील लोकप्रतिनिधी असतो त्या घरातील कोणाला उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी पोटनिवडणुकीला आपण सर्व मिळून त्यांना मदत करत असतो. आपण देवेंद्रजींना ओळखता, देवेंद्रजींसारखं नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसं आणता येईल या दृष्टिकोनातून काम करतं. शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा तरुण व्यक्ती असेल, या सर्व तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा वेगवेगळे उद्योगधंदे वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये MIDCच्या रूपाने कसे जातील यासाठी ते प्रयत्न करतात. त्यामुळे विकासाचं राजकारण लक्षात घेता तुम्ही काही विषय जे आहेत, स्वतः विजय पाटील या खात्याचे मंत्री आहेत, त्या खात्याशी असणारे त्यांचा असणारा प्रभाव असेल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात आणि इथल्या असणाऱ्या तालुक्यातील विकासाचं राजकारण याला सपोर्ट म्हणून तुम्ही थोडस या निवडणुकीमध्ये अक्षय बरोबर अक्षयला आशीर्वाद द्या ही विनंती करायला आम्ही गेलो. सकारात्मक त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्या कार्यकर्त्यांना ही विनंती केली. त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच ते आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देतील आणि ते अक्षयच्या पाठीशी खंडित करतील. एक गोष्ट लक्षात घ्या की ही निवडणूक ही लादली गेलेली निवडणूक असली तरी सुद्धा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्याने घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. वेगवेगळे तालुके हा मतदारसंघ
हा वेगवेगळ्या तालुक्यांचा असणारा थोडासा वेगळा असा मतदारसंघ आहे. 300 पेक्षा जास्त बूथ असणारा हा मतदारसंघ आहे. महासत्ता न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी.